इचलकरंजी शहरातील घोषित झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे। महापालिकेच्या महासभेत नवीन शासन निर्णयानुसार झोपडपट्टी धारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड देण्याचा ठराव मंजूर झाल्यानं अनेक वर्ष अनिश्चिततेत राहणाऱ्या नागरिकांना कायदेशीर ओळख आणि मालकी हक्काचं संरक्षण मिळणार आहे। हा निर्णय केवळ कागदोपत्री न राहता झोपडपट्टीतील सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। कारण स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यानंतर संबंधित घर मालकाला बँकांकडून कर्ज घेणं, घर दुरुस्ती किंवा नवीन बांधकामासाठी आर्थिक मदत मिळवणं तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणं अधिक सोपं होणार आहे। आजपर्यंत झोपडपट्टीतील बहुतांश नागरिकांकडे घराचा अधिकृत पुरावा नसल्यानं बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करत होत्या। अनेकांना पक्के घर बांधण्याची इच्छा असूनही कायदेशीर कागदपत्रांच्या अभावामुळे ते शक्य होत नव्हतं। आता मात्र स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यानंतर या कुटुंबांना अधिकृत मालकीचा आधार मिळणार आहे। त्यामुळे बँक कर्ज, प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना, वीज पाणी जोडणी यांसारख्या सुविधांसाठी ते पात्र ठरू शकतात। महापालिकेच्या निर्णयामुळे झोपडपट्टीतील नागरिकांना अनधिकृत रहिवासी या मानसिकतेतून बाहेर काढून अधिकृत मालकीधारक म्हणून ओळख मिळणार असल्याचं मानलं जात आहे। दरम्यान या प्रक्रियेत गैरप्रकार होऊ नये यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी महापौर उदय धातुंडे यांच्याकडे काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या। झोपडपट्टीतील मूळ घर विकून इतरत्र स्थायिक झालेल्या व्यक्तींना पुढील लाभ देऊ नये अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली। अशा व्यक्तींना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं जेणेकरून शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचेल असं त्यांनी सुचवलं। त्याचबरोबर ज्या व्यक्ती सध्या प्रत्यक्ष झोपडपट्टीत राहत आहेत आणि ज्यांच्याकडे खरेदी विक्रीची कागदपत्र उपलब्ध आहेत त्यांच्याच नावावर प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली। प्रकाश आवाडे यांनी मांडलेली भूमिका केवळ प्रशासकीय नसून सामाजिक वास्तव अधोरेखित करणारी आहे। झोपडपट्टीत राहायला येणारा माणूस हा बहुधा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतो। रोजगार, उदरनिर्वाह आणि निवाऱ्यासाठी तो शहरात स्थलांतरित होतो। अशा परिस्थितीत प्रत्यक्ष राहत असलेल्या गरीब नागरिकांना केवळ कागदपत्रांच्या तांत्रिक कारणावरून बेदखल करू नये असा संदेश त्यांच्या भूमिकेतून दिसून येतो। त्याउलट ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि जे झोपडपट्टी बाहेर स्थायिक झाले त्यांनी पुन्हा शासनाच्या लाभांवर दावा करू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं। इचलकरंजीतील झोपडपट्टी धारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड देण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक रवी राजपुते आणि मागासवर्गीय कल्याण समितीचे सभापती रुबम आवळे यांनी सातत्यानं महापालिकेकडे लावून धरली होती। इतर महानगरपालिकांप्रमाणे इचलकरंजीतील झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचं संरक्षण मिळावं या उद्देशानं त्यांनी पाठपुरावा केला। अखेर नवीन शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महासभेत या संदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला। महासभेतील ठरावानंतर आता सर्वांचं लक्ष प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लागलंय। पात्र लाभार्थी निश्चिती, बनावट व्यवहारांवर नियंत्रण, प्रत्यक्ष रहिवाशांची पडताळणी आणि पारदर्शक प्रक्रिया या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत। जर ही प्रक्रिया प्रामाणिकपणे राबवली गेली तर इचलकरंजीतील हजारो झोपडपट्टी धारकांसाठी हा निर्णय केवळ कागदाचा तुकडा न राहता सामाजिक सन्मान, आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षित भविष्याचा आधार ठरू शकतो। इचलकरंजीच्या वेगवेगळ्या झोपडपट्टीमध्ये शासनाच्या वतीनं पण त्या लोकांनी काही लोकांनी अडचणीला घरी विकता येत। आता जन घेणाऱ्यानं काय घेतली, देणाऱ्यानं काय दिली हा वाद आमची काय विनंती आहे, तिथं महापालिकेकडनं सर्वे करा आणि खरोखर तिथं कोण विकत घेतला असेल त्याचे डॉक्युमेंट घ्या, त्याची खरेदी पत्र घ्या आणि विकत घेतला असेल तर तिथं जुन्या लाभार्थीला ब्लॅकलिस्ट मध्ये टाका, त्याला कुठेही इतर परत घर देऊ नका शासनाच्या वतीनं। त्याचं ते काय द्यायचं बांधायचं बसेल विकरा म्हटल्याचं त्याला मागायचा अधिकार, त्याला बाजूला काढा आणि ज्याला खरोखर पैसे घेतले त्याच्या नावावर करायचं त्याला